नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 1 जून 2026. मी म्हटलं होतं ना काल 31 मेला राज्यात ठिकठिकाणी महाराष्ट्रामध्ये गारपीट होईल. तर खूप ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर झालं, धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा, बऱ्याच ठिकाणी म्हणजे जवळपास खूप ठिकाणी गारपीट झाली. लातूर जिल्ह्यात झाली, साताऱ्याकडं म्हणजे नदी नाल्याला पूर आला, इतका पाऊस झाला. पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज 1 जूनपासून आणखीन 1, 2, 3, 4, 5, 6 तारखेपर्यंत असेच वेगवेगळ्या भागात दररोज भाग बदलत विखुरल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आणि त्याच्यामध्ये गारपिटीचं प्रमाण असणार आहे. म्हणून हा अंदाज देखील महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्याकडे लक्ष यायचा. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छुक आहे, आजच्या कंप्लीट 5 दिवस पाऊस येण्यासाठी शिल्लक आहेत. तुम्ही तुमची शेतीची कामे करून घ्या, कारण की राज्यामध्ये 7 ते 14च्या दरम्यान मान्सूनचा पाऊस येणार आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्याच्या पेरण्या होणार आहे. पण या मान्सूनच्या पावसामध्ये काय होणार आहे, ओढे नाले वाहतील असा पाऊस पडणार आहे, नद्यांना पाणी देखील येणार, पूर देखील येणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. पण या मान्सूनच्या पावसात गारपीट कधी नसते, पण यावर्षी या मान्सूनच्या पावसात मात्र 7 ते 14 ठिकठिकाणी गारपीट बघायला भेटणार आहे. म्हणजे ह्या मान्सूनच्या पावसामध्ये देखील गारपीट पाहायला भेटणार आहे. वारं देखील वाऱ्याचा वेग देखील बघायला भेटणार आहे. पाऊस देखील तसाच पडणार आहे. नद्याला पाणी येणार आहे, ओढे नाले खळखळून वाहणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. तर सांगायचं झालं तर मग ही गारपीट कोणत्या कोणत्या जिल्ह्यात होईल, तर सर्वप्रथम आपण विदर्भाकडून घेऊ. विदर्भात देखील काय होणार आहे, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ या भागात देखील काय होणार आहे, 7 ते 14 म्हणजे 10 ते 14च्या दरम्यान तिकडं पाऊस पण पडेल आणि गारपीट देखील होईल, ओढे नाले वाहतील. म्हणून ही अंदाज पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांना लक्षात यायचा. त्याच्यानंतर अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, नांदेड ह्या पट्ट्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे देखील काय होणार आहे, 1 जून ते 5 जून तर हे भाग बदलत पाऊस पडणारच आहे. पण त्या व्यतिरिक्त काय होणार आहे, 7 ते 14 मध्ये जे पाऊस येईल मान्सूनचा, त्याच्यामध्ये पाऊस पण पडणार आहे, गारपीट पण होणार आहे, नदी नाल्याला पाणी देखील येणार आहे, ओढ्यांना खळखळून वाहणार आहे. म्हणून ह्या जिल्ह्यात ह्या पट्ट्यातल्या शेतकऱ्यांना लक्षात येतं. पण राज्यात सांगायचं झालं तर 1, 2, 3, 4, 5 तारखेपर्यंत दररोज विखुरलेल्या स्वरूपाचा भाग बदलत पाऊस पडणार आहे. त्याच्यामध्ये गारपिटीचं प्रमाण असणार आहे, वाऱ्याचं प्रमाण असणार आहे. म्हणून स्वतःची काळजी घ्या, पाळीव प्राण्याची काळजी घ्या. पण त्याच्यानंतर मात्र 7 जून ते 15 जूनच्या दरम्यान जे मान्सूनचा पाऊस येईल त्यामध्ये मात्र पाऊस देखील जास्त पडणार आहे, गारपीट देखील राहणार आहे, ओढे नाल्याला पाणी देखील येणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षायचा. आणि जमिनीमध्ये जर ईच बरं ओल गेली तर तुम्ही तुमचा पेरणीचा निर्णय घेऊ शकता. धन्यवाद. परत एकदा सांगतो की मान्सूनच्या पावसामध्ये कधीच गारपीट नसती. पण हे काय झालं, पृथ्वीचं तापमान वाढलं, ग्लोबल वॉर्मिंग, पृथ्वीचं तापमान वाढल्यामुळे हे अशा घटना घडायल्या. म्हणून त्याच्यामुळे तापमान कमी करावं लागतं. त्याच्यामुळे सांगतो यावर्षी मोसमी पावसात देखील गारपीट पाहायला भेटणार आहे. तेलंगणात देखील खूप गारपीट पाहायला भेटणार आहे. कर्नाटकमध्ये देखील खूप गारपीट पाहायला भेटणार आहे. त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा, त्यामध्ये कर्नाटक तेलंगणा त्या भागात जास्त असल्यामुळं धाराशिव, लातूर त्या बॉर्डरवर असल्यामुळं सोलापूर, सांगली ह्या पट्ट्यात देखील गारपीट पाहायला भेटणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर अहिल्यानगर भागामध्ये इतका पाऊस कधीच पडत नसतं, पण यावर्षी मोसमी पाऊस खूप बरसणार आहे. पण त्याच्यामध्ये गारपीट देखील होणार आहे. बीड जिल्ह्यात देखील इतका पाऊस कधीच पडत नसतंय, पण मोसमी पावसामध्ये तिथं ओढे नाले वाहून बीड जिल्ह्यात देखील गारपीट होणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्या. त्याच्यानंतर मुंबईकर, पुणेकर आणि कोकणपट्टी या परिसरातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, 10 तारखे ते 14 तारखेच्या दरम्यान कोकणपट्टी, सातारा, सांगली, सोलापूर पासून ही जी अशी कोकणपट्टी इकडे पूर्ण, त्याच्यानंतर मुंबई तिकडे मुसळधार पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षायचा. सातारा जिल्हा, रायगड, त्या सिंधुदुर्ग त्या परिसरामध्ये म्हणजे 10 ते 14च्या दरम्यान काही काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे. म्हणून कोकणपट्टीच्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षायचा आणि आपण आपल्या पिकाचं नियोजन करायचं. मुंबईकरांना देखील मुसळधार पाऊस पाहायला भेटणार आहे. 10 ते 14च्या दरम्यान मुंबईकरांना देखील मुसळधार पाऊस पाहायला भेटणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षायचा. पहिल्या पावसातच मुंबईकरांना जनजीवन विस्कळीत असं दिसणार आहे. म्हणून हा मुंबईकरांनी देखील अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे पहिल्या मान्सूनच्या पावसात इतका जोरात पाऊस कधी येत नसतो, पण यावर्षी माझा मान्सूनचा पाऊस मुंबई, पुणे, कोकणपट्टीला खूप जोराचा झोडपिणार आहे. म्हणून हा अंदाज त्यांनी देखील लक्षात घ्यायचा. आणि
राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की यावर्षी सरासरी इतका पाऊस पडणार आहे, म्हणजे जेमतेम पडणार आहे, पिकाला लागेल तसा पडणार आहे. म्हणून शेतकऱ्यांनी यावर्षीचं साल खूप चांगलं आहे आणि लवकर पेरणी होणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. आजच्या कंप्लीट 6 दिवस पाऊस यायला शिल्लक राहिलेले आहेत.